नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर MIDC भरती 2025ची टेक्निकलची आज शिफ्ट झालेली आहे। ठीक आहे, पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने पेपर आले होते ते सगळं सांगणार आहे। आजचा व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त ऑडिओचा आहे। ठीक आहे, सो सगळ्यांनी फक्त ऐका। ओके, सगळे प्रश्न आहेत तुमचे, सगळे प्रश्न आज आपण घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की टेक्निकलची जी शिफ्ट झाली त्याच्यामध्ये पेपर कसा होता। तर पेपर अगोदरच मी सांगितलं होतं की ट्रिकी पेपर येणार आहे, तो सेम ट्रिकी पेपर आलेला। टेक्निकलचे प्रश्न कसे होते या प्रश्नावर आपण नंतर बोलूया। सुरुवातीला सांगू इच्छितो की करंटचे प्रश्न कधीचे विचारतात। ठीक आहे, तर करंटचे मित्रांनो रिसेंटचे करंटचे प्रश्न येत आहेत। सो करंट त्या पद्धतीने बघा, म्हणजे आत्ता ऑगस्ट महिना, मग ऑगस्टच्या ह्या वीकचं पूर्ण करून जा। त्यानंतर मग जुलै महिन्याचं पूर्ण करून जा, जून महिन्याचं करून जा। नंतर मग त्याच्या अगोदरचं म्हणजे जानेवारीपासूनचं पुढचं सगळं करंट अफेअर करा। महिन्याचे व्हिडिओ असतात यूट्यूबवर अवेलेबल, सो महिन्याचे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ करून जा। ठीक आहे, सो करंटवर जास्त लक्ष द्या आणि जास्त करून करंट त्याच पद्धतीने विचारत आहेत की आता गुकेश्वर प्रश्न होता। ठीक आहे, तर अशा पद्धतीचे प्रश्न आहेत। प्लस रामसर स्थळे जे आहेत GK त्यावर प्रश्न आहे, रामसर स्थळांचा वगैरे। ठीक आहे, तर ह्या गोष्टी करून जा। आणि सध्या रिसेंटमध्ये पहिले वगैरे असे असतात ना प्रश्न की ही व्यक्ती पहिली कोण होती वगैरे, हे पहिले कोण होते, अशा पद्धतीचे प्रश्न असतात, ते प्रश्न करून जा। ठीक आहे, आता मराठीमध्ये आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता नॉन टेक्निकलचा की मराठी कशा पद्धतीने विचारतात। सेम पॅटर्न फॉलो करत आहेत। वाटल्यास तो अगोदरचा व्हिडिओ जो आहे तो मी पुन्हा टेलिग्रामच्या ग्रुपवर टाकतो। मी त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये सुद्धा मी पिन करून ठेवतो। सो तुम्ही जा टेलिग्रामवर, तिथे मी हा व्हिडिओ अगोदरचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ टाकतो। ठीक आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मराठी कशा पद्धतीने विचारत आहेत आणि इंग्लिश कशा पद्धतीने। सेम त्याच पद्धतीने प्रश्न विचारत आहेत। निश्चित एकवचन, निश्चित अनेकवचन ह्या कन्सेप्ट जर माहीत नसतील तर पुन्हा एकदा चेक करून घ्या की निश्चित एकवचन म्हणजे काय असतं, निश्चित अनेकवचन म्हणजे काय असतं। ठीक आहे, दुसरी गोष्ट समानार्थी विरुद्धार्थी हे विचारत आहेत। मराठीमध्ये क्लोज टेस्ट विचारत आहेत। ठीक आहे, पॅराजंबल मराठीमध्ये विचारत आहेत। हे क्लोज टेस्टवरच खूप सारे, म्हणजे एक जवळजवळ 5 प्रश्न क्लोज टेस्टवरच बनवत आहेत मराठीमध्ये, आणि पॅराजंबलवर सुद्धा त्याच पद्धतीने प्रश्न विचारत आहेत। समानार्थी विरुद्धार्थी 3-4 येत आहेत। ठीक आहे, दुसरी गोष्ट आता इंग्लिशचं बोलायचं झालं तर इंग्लिशमध्ये एरर वगैरे येत आहेत। ठीक आहे, फिल इन द ब्लँक्स आहेत। त्यानंतर मग पॅराजंबल तिथेही आहे, क्लोज टेस्ट आहे। ठीक आहे, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि त्याच्यामध्ये प्रिपोजिशन्स वगैरे आहेत। ठीक आहे, तर इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने आहेत। क्लोज टेस्ट ह्या खूप जास्त प्रमाणात विचारलेल्या आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये त्यांचे 4-5 प्रश्न एका प्रश्नामध्येच कवर होऊन जात आहेत। तर क्लोज टेस्ट त्या पद्धतीने विचारलेले आहेत। मुलांना मराठी सोपा गेला, इंग्लिश सोपा गेला। ठीक आहे, रिझनिंगमध्ये सुद्धा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तोच पॅटर्न यावेळेला सुद्धा फॉलो झालेला आहे। ते बिल्डिंगचे प्रश्न असतात बघा, हा आहे पहिल्या माळ्यावर, हा दुसऱ्या माळ्यावर, अशा पद्धतीने प्रश्न विचारून त्याच्यावरच 4 प्रश्न विचारले। बैठक व्यवस्था तो एक प्रश्न विचारून त्याच्यावर 4 प्रश्न। जर बैठक व्यवस्थेमध्ये मी अगोदर पण सांगितलेलं की ती लोक प्रश्न असं होतच नाही की प्रश्न कॅन्सल होतो वगैरे, असं नाही होते। प्रश्न बरोबर आहे, तुमची मांडणी चुकलेली आहे, कारण की चुकूनसुद्धा ते बघा एका प्रश्नावर ना, म्हणजे एका बैठक व्यवस्थेवर ते 5 ते 6 प्रश्न विचारतात। ठीक आहे, 5 ते 6 प्रश्न जर ते विचारत असतील ना तर 5 ते 6 प्रश्न चुकीचे नाही देणार। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की ट्रिकी पद्धतीने विचारत आहेत, बैठक व्यवस्था वगैरे, नातेसंबंध किंवा ते बिल्डिंगचं जे आहे तो स्ट्रक्चर वगैरे, ते सगळं ट्रिकी पद्धतीने। एकदा नाही जमलं दुसऱ्यांदा नाही जमलं तिसऱ्यांदा, ते चेक करत राहा। ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटणार की नाही प्रश्न चुकीचा आहे, पण तो प्रश्न चुकीचा नाही आहे, प्रश्न बरोबर आहे। तर तुमची मांडण्याची मांडणी चुकते आहे तुमची। ठीक आहे, त्यामुळे ती मांडणी बरोबर करा। सगळे प्रश्न असं होणारच नाही की 5च्या 5 प्रश्न तुमचे त्या लोकांचे चुकलेत, असं नाही होणार। प्रश्न त्यांचा बरोबर आहे, प्रॉब्लेम आपल्यामध्ये। ठीक आहे, आपण मांडणी करताना चुकलेलो आहोत, स्पष्टच बोलतो। ठीक आहे, दुसरी गोष्ट रिझनिंगमध्ये सुद्धा ट्रिकी विचारत आहेत। एका प्रश्नावर 5 प्रश्न अशा पद्धतीने, नातेसंबंधसुद्धा त्याच पद्धतीने प्रश्न विचारत आहेत, एका प्रश्नावर 5 प्रश्न वगैरे। दुसरी गोष्ट ते बिल्डिंगचं झालं, बैठक व्यवस्था, आणि ते ABCDचं ते असतं ना,
अक्षरमालिका वगैरे त्या पद्धतीने विचारत आहे. जास्त लोड घेऊ नका. रिझनिंग खूप सोपं आहे. फक्त या ज्या गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या फक्त लक्ष देऊन करा. प्रश्न चुकत नाही आहे, पण आपली मांडणी चुकते, हे स्टेबल माइंडने लक्ष द्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मुलांना जी केमध्ये बघा कसं आहे माहिती आहे का, की जी काही तुम्हाला वन लायनर मिळतील मार्केटमध्ये ते सगळ्याच्या सगळे वन लायनर वाचून काढा जी केचे. फॉर एक्झाम्पल GSचे म्हणजे पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्स झालं, हे मोठे मोठे पुस्तकं वाचताय ठीक आहे. आपण MPSC वगैरे करत असाल ठीक आहे, पण जे वन लायनर आहेत ना ते फॅक्च्युअल टाईप ते पटकन वाचून काढा, कारण की त्यावर प्रश्न असतो. ओके. आता टेक्निकलच्या मुद्द्याकडे येऊया. आता टेक्निकलमध्ये कसं आहे माहिती आहे का, 50 प्रश्न विचारलेले आहेत. 50 प्रश्नांमध्ये ना मुलं कसं झालं आहे की समजा फॉर एक्झाम्पल ट्रेसरची परीक्षा आहे. ट्रेसरमध्ये ना मुलांनी अभ्यास करून गेले आणि विचारले, त्यामुळं सगळ्याच मुलांना मी एक्झाम्पल देतो ना, ट्रेसर वगैरे हे पूर्णच सांगतो मी जरा, फिल्टर इन्स्पेक्टर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं सगळं इन्क्लुडिंग करून मी सांगतो आहे की मुलांना टेक्निकलमध्ये खूपच मार्क्स कमी पडलेले आहेत. ठीक आहे. मार्क्स कमी पडलेत असं नाही म्हणत आहे, म्हणजे पेपर त्यांना टेक्निकलचा जो पार्ट होता तो कठीण गेलेला आहे. आता हे का झालं, आता त्याच्यामध्ये कसं झालं की ना त्यांनी एकतर सिलेबस डिस्क्लोज केला नव्हता, आणि सिलेबस जर आपण त्या पद्धतीने अभ्यास जरी केलेला असला ना तरी त्यांनी ना आउट ऑफ द सिलेबस प्रश्न विचारलेले. मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांशी बोललो, सगळ्यांनी. आता असं नाही आहे की एका दोघाचाच अभ्यास नसेल, ठीक आहे, एका दोघांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला ठीक आहे, पण एका दोघांनी माझ्याशी बोललेले नाही आहेत. खूप सारे विद्यार्थी, आता तुम्ही बघत आहात आपल्या टेलिग्राम चॅनलला 900 वगैरे विद्यार्थी आहेत. ठीक आहे. तर 900 विद्यार्थ्यांनी सगळ्यांनीच असं नाही की कोणीच अभ्यास नाही केला, कोणीतरी अभ्यास केलेला आहे, कोणाचा तरी रिझल्ट लागणारच आहे. तर अशा ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की आउट ऑफ द सिलेबस त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत टेक्निकलसाठी. सो आउट ऑफ द सिलेबस प्रश्न विचारलेले आहेत. तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अभ्यास करताना आता इथून पुढे जो पद आहे, ज्या पदासाठी आपण अप्लाय केलं होतं, त्या अप्लाय केलेल्या पदाचा जो शैक्षणिक अर्हता असते ना, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तर मग तो काय दिला आहे ते बघा. फॉर एक्झाम्पल फिल्टर इन्स्पेक्टरसाठी BSc केमिस्ट्री होता, तर मग सगळे केमिस्ट्रीवरचे प्रश्न होते. ठीक आहे. फिल्टर इन्स्पेक्टरचे टेक्निकलचे प्रश्न नव्हते, समजते. फिल्टर इन्स्पेक्टरचे टेक्निकलचे प्रश्न नव्हते. जसं की सोलापूरमध्ये फिल्टर इन्स्पेक्टरची परीक्षा झालेली, त्या परीक्षेमध्ये फिल्टर इन्स्पेक्टरचे टेक्निकलचे म्हटल्यावर पूर्णच्या पूर्ण फिल्टर इन्स्पेक्टरच्या ह्या टॉपिकवरच प्रश्न होते. ठीक आहे. आपण त्याला उद्देशूनच आपण क्वेश्चन सिरीज वगैरे काढली होती. ठीक आहे. पण ह्या ठिकाणी MIDCने काय केलं की फिल्टर इन्स्पेक्टर ह्या टेक्निकल म्हटलं त्याच्यावर प्रश्न न विचारता त्यांनी BSc केमिस्ट्री हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, सो केमिस्ट्रीवर सगळे प्रश्न विचारलेले. ठीक आहे. पूर्ण पेपर केमिस्ट्रीवर होता. सो आता ज्यांना केमिस्ट्री एकदम परफेक्ट होती त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना नाही आहे, आता असं नाही आहे. बघा खूपच जुनं आहे, 2023ची ॲड आहे, त्यानंतर 2025मध्ये परीक्षा होती. ठीक आहे. जरी नवीन माझं एका विद्यार्थ्याशी बोलणं झालं तर त्यांनी असं सांगितलं की, आणि त्यांचंही बरोबर आहे की 2023मध्ये जर परीक्षा झालेली असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल, त्यानंतर 2 वर्षांनी तो मध्ये गॅप जो पडला तर त्या गॅपमध्ये केमिस्ट्री आहे तशी लक्षात नाही राहणार, किती हुशार पोरगा असेल. सो तिथे कुठे ना कुठेतरी केमिस्ट्रीमध्ये गॅप पडल्यामुळे तो विसरणारच आहे. सो अशा पद्धतीने प्रत्येकालाच टेक्निकलचा पार्ट जो आहे तो कठीण गेलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांनीच सांगताना मला अशाच पद्धतीने रिप्लाय दिलेले आहेत की नाही, पेपर कठीण होता आणि पेपरला अशा गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे. सो मुलांना पेपर कसा केला, मुलांची प्रतिक्रिया काय, तर ती टेक्निकलचा पेपर त्यांना कठीण गेलेला आहे, टेक्निकलचा पार्ट. आता सगळे असे बोलत आहेत, मग आता काय करायचं, मग असं नाही आहे. नेगेटिव्ह मार्किंग नव्हती. नेगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे कसं झालं की मुलांना पेपर सगळा अटेम्प्ट केला आहे मुलांनी. सो आता लकचा चान्ससुद्धा इथे येतो की बाबा जर समजा एखाद्याने लकमध्ये तुक्के जरी मारले तर त्यांनी तुक्के मारलेले जर ते तुक्के बरोबर आले तर तो पुढे जाऊ शकतो. आता हा पूर्णच्या पूर्ण नशिबाचा खेळ आहे. ठीक आहे. की जर बाबा त्याने तुक्के जरी मारले, कशी जरी बॅट फिरवली तरी 6च पडत असेल तर त्याला आपण तरी काय करणार आहोत, कळतं आहे का. सो हा मुद्दा आहे टेक्निकलमध्ये. सो अशा पद्धतीने टेक्निकलचा अभ्यास करा की एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये काय दिलेलं आहे, सो ती गोष्टसुद्धा वाचा आणि त्यानुसारसुद्धा टेक्निकलचा अभ्यास करा. ठीक आहे. MIDC ॲक्ट, MIDC ॲक्टवर काही ठिकाणी MIDC ॲक्टवर काहीच प्रश्न विचारला नव्हता. ठीक आहे. MIDC ॲक्टवर काहीच प्रश्न नव्हता. सो
त्या गोष्टींचासुद्धा विचार करा की MIDC ॲक्टवर प्रश्न नाही आहे, सगळ्याचा सगळा प्रश्न GK आणि टेक्निकलवरच पूर्णच्या पूर्ण पेपर फिरतो आहे. ठीक आहे. GKसुद्धा काही मुलांना आउट ऑफ द सिलेबस गेला, पण माझं असं म्हणणं आहे की आउट ऑफ द सिलेबस जाण्यापेक्षा तुम्ही वन लाईनर फॅक्च्युअल जो काही अभ्यास आहे GKचा म्हणजे GSचा तो सगळं तुम्ही करून जा. तुम्हाला GS कठीण जाणार नाही, पण आता कमी वेळ आहे, सो जास्तीत जास्त फोकस करंट अफेअरवर करा. ठीक आहे. करंट अफेअरचे लेक्चर बघा, जूनचे, जुलैचे, ठीक आहे, एप्रिल, मार्च ह्या साईडचे सगळे मंथली व्हिडिओ असतात यूट्यूबवर, ते बघा. ओके. टेक्निकलचं जास्त टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पेपर्स कठीण गेला आहे असं नाही की फक्त तुम्हालाच गेला आहे, पूर्ण महाराष्ट्राला गेला असेल. ठीक आहे. सो त्या पद्धतीने विचार करा, पॉझिटिव्ह राहा, जास्त टेन्शन घेऊ नका. इतर परीक्षांचासुद्धा अभ्यास करा. MIDCने आपल्याला ह्या अगोदरसुद्धा रडवलेलं आहे, आत्ताही रडवेल किंवा आत्ताही रडवत आहे असंही आपण समजू, किंवा काय फ्युचर काय होईल काय सांगता येत नाही आहे, पण पॉझिटिव्ह राहा. कारण की असं नाही आहे की फक्त तुम्हालाच पेपर कठीण गेलेला आहे, पेपर सगळ्यांनाच कठीण गेलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. कोणीच खुश नाही आहे किंवा कोणीच एकदम आनंदात नाही आहे, कोणीच बिंदास नाही आहे, प्रत्येकजण टेन्शनमध्येच होतं. प्रत्येकाने आपापली प्रतिक्रिया दिलेली आहे मला कॉल करून. ठीक आहे. असं नाही, आपण ज्या पद्धतीने इतर परीक्षा ज्या होत्या त्या परीक्षेच्या हिशोबाने आपण क्वेश्चन सिरीज वगैरे केली. ठीक आहे. आपण डोक्यामध्ये तर हेच केलेलं की बाबा टेक्निकलला टेक्निकलच्या पद्धतीने विचारतील, पण त्यांनी आउट ऑफ द सिलेबस विचारला आहे, ह्याचा अर्थ प्रत्येकालाच पेपर कठीण गेला आहे. बरोबर, प्रत्येकालाच पेपर कठीण गेला आहे. त्यामुळं मराठी 1 नंबर करा, इंग्लिश 1 नंबर करा. आपला अगोदरचा व्हिडिओ बघा, त्या पद्धतीने इंग्लिश करा, मराठी करा, रिझनिंग 1 नंबर करा. इथे तुमचे प्रश्न वाढतील. आणि राहिली गोष्ट करंट अफेअर्सचे व्हिडिओ बघा, आणि टेक्निकलचं आहे तर टेक्निकल शांत डोक्याने सोडवा, जेणेकरून तुम्हाला तिथे काही लॉजिक लावता येईल का, किंवा कुठे काय आपल्याला विचार करून कुठल्या गोष्टी जास्त हे करता येईल का. काही गोष्टी असतात ते कंसातले असं म्हणजे काही मेथड असतात प्रश्न सोडवण्याचे, की बाबा एखादं जास्त एक्सप्लेनेशन असेल तर ती गोष्ट उत्तर आहे असं समजतात, किंवा ब्रॅकेटमध्ये दिलेले असतात त्या गोष्टी उत्तर असतात. ठीक आहे. सो शांतपणे टेक्निकलचा पार्ट आहे तो सोडवा, प्रश्न बरोबर येऊ शकतो. ठीक आहे. तुक्के मारायचे असेल तर असेच तुक्के नका मारू, लॉजिकली तुक्के मारा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं होतं मला. ठीक आहे. आता पुढचा व्हिडिओ आहे, उद्याच्या शिफ्ट वगैरे आहेत त्यावर मी बनवेन व्हिडिओ. ठीक आहे. ह्यामुळे तुम्हाला आयडिया मिळून जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कसा पेपर गेला हे कमेंटमध्ये सांगा. ज्यांचे हॉल तिकीट नाही येत आहेत त्यांनी मी टेलिग्रामवर नंबर्स दिलेले आहेत, त्यांना कॉल करा आणि त्यांना रिस्पेक्टफुली विचारा की हॉल तिकीट येत नाही आहे, आता काय करायचं म्हणून. ठीक आहे. सो टेलिग्रामची लिंक मी कमेंट करतो, डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो. व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. ठीक आहे. तुमचा सपोर्ट पण खूप मस्त येतो आहे, खूप लवकर सबस्क्रायबर येत आहेत, खूप चांगलं चाललं आहे. थँक्यू सो मच. ठीक आहे.